काल दिनांक 20/8/2024 रोजी बदलापूर येथे प्रचंड मोठं तीव्र आंदोलन छेडण्यात आलं। ते आंदोलन मित्रांनो ह्यासाठी होतं, आदर्श शिक्षण संस्था बदलापूर येथील शाळेमध्ये शिकत असताना तेथील कामगार स्वच्छता कर्मचारी याने ही घटना त्यांच्या पालकांना कळाल्यानंतर पालकांनी 19 तारखेला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन फिर्याद देण्याचा प्रयत्न केला। फिर्याद घेण्यासाठी पोलिसांनी सुमारे 12-12.5 तासाचा अवधी लावला। जर फिर्याद वेळेत घेतली असती तर काल जो प्रकार बदलापूरमध्ये रेल्वे बंद करण्याचा जो नागरिकांनी प्रयत्न केला त्याला सर्वस्वी पोलीस जबाबदार आहे असं जाहीरपणे मी त्यांचा निषेध व्यक्त करतो। जर वेळेत फिर्याद घेतली असती तर ही परिस्थिती उद्भवली नसती। मित्रांनो, त्यांनी हे तर गांभीर्य लक्षात घ्यायला पाहिजे होतं। पोलिसांनी त्या गोष्टीची दखल घेत नाही आणि 12.5 तास FIR लाच करायला घेतात, याचा पहिल्यांदा मी तीव्र निषेध करतो। रिपब्लिकन पक्षाचे तीव्र निषेध व्यक्त करतो। दुसरी घटना, हा सगळा घटनाक्रम घडत असताना मी बदलापूरकरांचं पुन्हा अभिनंदन करतो की महाराष्ट्रामध्ये त्यांनी एक सबक दिले महाराष्ट्राला। यापुढे अशा पद्धतीच्या घटनाक्रम घडल्या तर बदलापूरकरांनी सुमारे 12 तास रेल्वे रोखून धावली। इतिहासातला हा मला वाटतं पहिला महाराष्ट्रातला प्रकार आहे की 12 तास रेल्वे त्यांनी बंद केली। म्हणून मी त्या बदलापूरकरांचं, माझ्या माता बंधू भगिनींचं मी स्वागत करतो, अभिनंदन करतो। अत्यंत चांगलं काम बदलापूरकरांनी केलं। आज त्यांच्यावरती अनेक केसेस दाखल होतील मित्रांनो, पण महाराष्ट्राने त्यांच्यासाठी उभं राहिलं पाहिजे। आज पोलीस त्यांचं काम करतील, पोलिसांवर आपण काही गोष्टी आपण चुकतो, परंतु त्यांचा उद्रेकच एवढा होता, जी लोक आली होती त्यांना न्याय द्यायला पाहिजे होतं, त्यांनी 12-15 तास घेतले आणि न्याय द्यायला उशीर केला, म्हणून हा उद्रेक झाला मित्रांनो। म्हणून बदलापूरकरांसाठी उद्या वेळ आली तर कर्जतच्या वतीने आपल्याला उद्या उभं राहायची वेळ जरी आली तर निश्चित स्वरूपात कर्जतवाले आर्थिक मदतीसाठी तुमच्यासाठी धावून येतील, हे जाहीरपणे सांगतो। म्हणून या घटनेचा पुन्हा निषेध होणं गरजेचं आहे। कुठेही घटना घडली तर त्याचा निषेध हा व्यक्त झालाच पाहिजे। म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शाखा तालुका कर्जत आठवले गटाच्या वतीने आज आम्ही त्या घडलेल्या घटनेचा, बदलापूर येथील घडलेल्या घटनेचा जाहीर तीव्र निषेध व्यक्त करतो। आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।